जून महिन्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर मुसळधार पाऊस पडतो आणि या मुसळधार पावसामुळे जे पाण्याचे स्रोत आहेत म्हणजे पाणलोट क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर पाण्याची पातळीमध्ये वाढ होताना पाहायला मिळते. पण मात्र सिंधुदुर्गातील कणकवली तालुक्यातील एक देवघर धरण आहे आणि या धरणाचं जर पाणीसाठा जर पाहिला तर आतापर्यंत जून महिन्यामध्ये जवळपास 15% पाणीसाठा असलेला पाहायला मिळतो. कारण अजूनही धरण क्षेत्रामध्ये ज्या अपेक्षितमध्ये जून महिन्यामध्ये पाऊस होणं गरजेचं होतं तो अपेक्षित पाऊस झाला त्यामुळे जवळपास हे 15%च पाणीसाठा असलेला पाहायला मिळतो. जून महिन्याच्या अखेरपर्यंत जवळपास 25 ते 30% एवढा पाणीसाठा दरवर्षी असलेला पाहायला मिळतो. पण मात्र आता 15% पाणीसाठा असलेला पाहायला मिळतो. हे धरण जे पाहिलं तर या वैभववाडी तालुका असेल, कणकवली तालुका असेल, आजूबाजूच्या गावांना हे या धरणाच्या आधारावरती पाणी मिळतं. त्यामुळे हे सध्या पाऊस जर झाला नसता हे जवळपास धरण आहे ते धरणातला पाणीसाठा एकदम तळ गाठताना पाहायला मिळाला होता पण मिळणार असता. पण मात्र आता जी परिस्थिती जर पाहिलं पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस होतोय आणि जर पाऊस सतत हा 10-12 दिवस चालू राहिला तर जवळपास हे 25 ते 30% धरण लवकर भरेल अशी अपेक्षा मात्र इथल्या पाणलोट क्षेत्राचे म्हणजे संबंधित अधिकारी असतील, पाटबंधारे अधिकारी त्यांच्याकडून सांगण्यात येते. त्यामुळे पाऊस अजूनही सिंधुदुर्गामध्ये जो अपेक्षित व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीने पाऊस अजून झाला नाही. त्यामुळे पाऊस जर झाला तर लवकर ही धरणं असेल भरतील आणि पाणलोट क्षेत्रामध्ये पाणीदार झालेलं पाहायला मिळणार आहे. अनंत पातळे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.